म्हणजे आपण सर्वांनी आमचा वाढदिवस हा संपन्न केला. तर म्हणजे सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आपले आभार मानतो. हा सगळा सोहळा आहे ना, हा माझ्यासाठी एकदम अनपेक्षित सोहळा. माझ्या मुलांनी आणि मेवण्यानी ते आमचा कौटुंबिक परिवार परस्पर हा 50वा महोत्सवाचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याची रूपरेषा त्यांनी तयार केली. पण मला एवढंच माहीत होतं की लग्नाचा वाढदिवस साजरा करा, आणि तो माझा असा अंदाज होता की वाढदिवस म्हणजे काय, केक आणतील, घरगुती केक कापतील आणि आपलं गोडधोड कुटुंबाला, भावकीला, ज्येष्ठ मित्रांना गोड जेवायला घालतील. एवढी माफक अशी माझी कल्पना होती. पण खरं म्हणजे एवढं विस्तृत स्वरूपामध्ये म्हणजे लग्नाचा म्हणजे लग्न सोहळा, पुन्हा लग्न, दुपार लग्न, दोनदा लग्न, हा योग म्हणजे अशा पद्धतीचा येईल आणि मी ते स्वीकारेल असा खरं म्हणजे आता मला सुद्धा असं वाटतं की मी का स्वीकारलं. कारण एवढं स्वीकारणं हे माझ्या वैचारिक भूमिकेमध्ये इकडं म्हणजे नाही. खरं वाढदिवस करावा, पण हे पुन्हा अशा पद्धतीचं करणं हे मला अपेक्षित नव्हतं. असून तरी पण तुम्ही संपूर्ण वाढदिवस केला आणि विशेषतः माझ्या मुलांनी आणि मुलांनी हा वाढदिवस साजरा केला. मी खरं म्हणजे तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचं प्रेम स्वीकारतो आणि या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहे. आता वेळ झाल्यामुळे मी जास्त बोलू शकतो, 2-3 मुद्द्यावर मला बोलायचं होतं. पण खरं म्हणजे वाढदिवसातला खरं म्हणजे मेन आमचं जे इच्छा होती ना, त्यात माणसं आनंदानं 2 तास खाऊन समाधानानं जाईल आणि त्यांच्या मुखातून मिळालेले 2 आनंदाचे शब्द तोच आमच्यासाठी आशीर्वाद. तर तो आशीर्वाद, हा आशीर्वाद आम्हाला महत्त्वाचा आहे. आणि तो आशीर्वाद जर जेवढं लेट होईल ना, तेवढं तो आशीर्वादाचं रूपांतर वेगळ्या पद्धतीचं होईल. म्हणून मला ते खरं म्हणजे जास्त लांबवलेला कार्यक्रम आहे. मला बोलायचं होतं, पण मी आठवतं घेतो. मी तुम्ही सर्वजण सहभागी होऊन आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी आपल्या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो, तुमचे आभार मानतो. विशेष म्हणजे आज आमच्या घरामध्ये त्यांचा बुद्ध धर्माचा गाढा अभ्यास आहे. जे आमचे वडील B.Ed. सावंत साहेब हे समताज सैनिक दलाचे मेजर आहे. विविध बौद्ध महासभेच्या विविध पदावर, मोठ्या पदावर कार्यरत आहे. गाढा अभ्यास आहे. असा गाढा अभ्यास असलेली व्यक्तिमत्व आज या माझ्या कार्यक्रमासाठी आलं हेच माझ्यासाठी खूप आनंद आहे. बाकी आम्ही आवडतच सगळे आपण सर्वजण इथं आला त्यावर पुन्हा एक वेळा आभार मानतो आणि विनंती करतो की आपण आमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आम्ही जे काय थोडंसं आपणासाठी अन्न बोलण्याचा कार्यक्रम ठेवला आहे त्याचा आस्वाद घ्यावा एवढी विनंती करून मी थांबतो. आनंद प्रत्येक क्षणाचा तुमच्या वाट्याला यावा. फुलासारखा सुगंध नेहमी तुमच्या जीवनात दरवळावा. सुख तुम्हाला मिळावे, दुःख तुमच्यापासून कोसभर दूर पडावे. आमच्या मनात एक इच्छा, लग्न वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. लग्न वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा. यानंतर शुभेच्छा स्वीकारल्या जातील आणि खऱ्या अर्थानं बौद्ध धर्मातील संस्कार काय असतात याविषयी आमचे धर्मगुरू आदरणीय बौद्धाचार्य P.N. सावंत साहेब या ठिकाणी आपल्या मत व्यक्त करतात. एकच मिनिटात मी संपूर्ण